क्रमांक 19 मधील खर्जूल मळा आणि मंगलमूर्ती नगर परिसरात हरित क्रांती घडवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास निधीमधून मिळालेल्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर या ठिकाणी उद्यान विकसित करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. नगरसेविका तथा माजी सभापती जयश्री नितीन खर्जूल यांच्या विशेष प्रयत्नामधून या प्रकल्पाला गती मिळाली असून या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. खर्जूलमळा आणि मंगलमूर्ती नगर परिसर हा मुळातच नागरीकरणाच्या झपाट्याचा वाढणारा भाग आहे. या ठिकाणी नागरिकांसाठी विरंगुळा आणि मुलांसाठी खेळण्याच्या जागेची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन जयश्री खर्जूल आणि नितीन खर्जूल यांनी नगर विकास निधीमधून उद्यान उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रभागातील नागरिकांना आता सुशोभित आणि आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असं उद्यान मिळणार आहे. या उद्यानाच्या भूमिपूजन सोहळ्याला प्रभागातील नागरिक, महिला मंडळ, समाजसेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या हस्ते भूमिपूजन करत परिसरातील नागरी सुविधांच्या विकासाला शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक हरीश भडांगे, नगरसेविका जयश्री खर्जूल, नितीन खर्जूल, पंडित आवारे, बाजीराव भागवत, संतोष साळवे, शिवानी कडबाने, अरुण माळी, अशोक नाना खर्जूल, अशोक खेलूकर, विजय माळी, अरुण खालकर, राजू खर्जूल, गणेश खर्जूल, साहेबराव खर्जूल, अशोक खर्जूल, दीपक भागवत, अनिल खर्जूल, गोरख खर्जूल, विजय खालकर, ज्ञानेश्वर खर्जूल, सागर खर्जूल, किरण खर्जूल, सुमन शेलार, उज्ज्वला शहाणे, संगीता वरखडे, रत्नाबाई पाटील, शुभांगी पोद्दार, मीराबाई खालकर, योगिता साळेकर, सुरेखा केदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर मंगलमूर्ती नगर महिला मंडळ प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 19 मध्ये जयश्री आणि नितीन खर्जूल यांच्या प्रयत्नामधून मागील काही वर्षांमध्ये अनेक विकास कामं झाली. रस्ते, स्ट्रीट लाईट्स, ड्रेनेज व्यवस्था, पाण्याच्या सोयी आणि आता उद्यान अशा या अनेक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नागरी सुविधांचा दर्जा उंचावत प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा संकल्प त्यांनी केलाय. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत प्रभागातील गार्डन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नागरिकांचीही सहकार्य करण्याचं आवाहन यावेळेस त्यांनी केलं. या प्रकल्पामुळे परिसराचा हरित कायाकल्प होईल आणि नागरिकांना निवांत क्षण घालवण्यासाठी एक सुंदर पर्याय मिळेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. नितीन खर्जूल आणि माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांनी आपलं मत व्यक्त केलं. खर्जूलमळा मंगलमूर्ती नगर या ठिकाणी उद्यान सुशोभीकरणाचं उद्घाटन आदरणीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या हस्ते व सर्व प्रभागातील नगरसेवक, त्यामध्ये आपले हरीशभाऊ भडांगे असतील, पंडितांना आवारे असतील, बाजीराव तात्या भागवत असतील, संतोषभाऊ साळवे असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि मंगलमूर्तीमधील या उद्घाटनाला सर्व महिला वर्ग हा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होता. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. प्रभाग क्रमांक 19 मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये मंगलमूर्ती नगर खर्जूलमळा येथील उद्यान विकसित करण्याचा शुभारंभ माजी खासदार हेमंतप्पा गोडसे व प्रभागातील नागरिक व सहयोगी नगरसेवकांच्या वतीने इथे संपन्न झाला. आमच्या प्रभागाच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर शिंदे साहेबांनी आम्हाला भरभरून निधी दिलेला आहे. इथून पुढे पण महानगरपालिकेच्या निधीतून आम्ही इथे भरपूर असे विकासाचे कामं केलेले आहे आणि आज इथल्या भूमिपूजन झाल्यामुळं परिसरातील नागरिक व महिला वर्गांनी खूप आभार व्यक्त केलेले आहे आणि त्यांच्या छोट्या मोठ्या समस्याचं पण आम्ही निराकरण करून खर्जूलमळा मंगलमूर्ती नगर या ठिकाणी उद्यान विकसित करण्याच्या कामाचं उद्घाटन श्री माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या हस्ते पार पडलं. या उद्यान विकासाच्या निधीसाठी आमच्या जयश्रीताई खर्जूल यांनी अथक परिश्रम घेतले आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे उद्यान आज या ठिकाणी विकसित होणार आहे. या उद्यानाचा फायदा या ठिकाणी सर्व महिलांना, सर्व नागरिकांना, वृद्धांना होईल असे मी या ठिकाणी जयश्रीताई यांचे सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. 19 मध्ये माजी नगरसेविका जयश्रीताई खर्जूल, त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून
व आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या विशेष मदतीने आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये विद्यान विकसित करण्यासाठी म्हणून निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये हे दोन्ही पण ओपन स्पेस एकत्र करून एक चांगल्या प्रकारचं पाथवे असेल, महिलांसाठी गझिबो असतील, अशा अनेक लँडस्केप असेल, मला असं वाटतं का निश्चित असे उद्यानांमुळे निश्चित आपल्या इतर परिसराला निश्चित शोभा या ठिकाणी येत असते. आणि यासाठी जे काही प्रयत्न खर्जुलताई आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलं, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. व त्याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांचं देखील मनापासून आपल्या सर्वच नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व अशाच उद्यानांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये लोकांच्या समस्या कशा त्यांना सुविधा पुरवता येतील आणि लोकांच्या समस्या कशा कमी होतील यासाठी जे प्रयत्न पंडित अण्णा असतील, आमचे हरीश भाऊ असतील, खर्जुलताई असतील, यांच्या माध्यमातून बाजीराव भाऊ असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत, तर मी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. येथे एकनाथरावजी शिंदे यांच्या निधीतून जो उद्यान विकसित करण्याचा जो प्रयत्न जयश्रीताई खर्जुल यांनी केलाय ना, त्यांचे सर्व महिलांच्या वतीने मी आभार मानते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.